देखा तो ये जाना सनम। मे बी डॉल्फिन्स दिसतील सगळेजण. आम्ही बच्चे कंपनी सगळे आम्ही एकत्र जाणार. त्यांच्याकडून माझ्याकडून शिकून घ्या सगळ्यांनी. त्यानंतर भिजलो त्यामुळे भरलं नाही. नमस्कार, मी गौरी पाटील. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. तर गोवा ट्रिपचे 3 एपिसोड ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट झालेले आहेत. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच आय बटनवर देते. जर तुम्ही पाहिले नसतील तर बघून घ्या आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा आहे तो 4था एपिसोड आणि अजून एक असे एकूण 5 एपिसोड आहेत. तर सगळे खूप छान आहेत, ऑलरेडी एडिट पण झालेले आहेत. तर ह्या एपिसोडमध्ये आपण सगळ्यात आधी तर अग्वाडा फोर्ट बघायला जाणार आहोत आणि त्यानंतर डॉल्फिन्स आणि मग संध्याकाळी बागा बीच आणि त्यानंतर थोडंसं दुसऱ्या दिवशीचं आहे. मग त्यामध्ये देवगडला आपण जातो. तर तो एक बीच आणि त्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन, एवढ्या सगळ्या गोष्टी कवर झालेल्या आहेत. खूप छान आहे, आम्ही सगळे एकत्र आहोत, खूप मजा करतो आहे. तर नक्की बघा आणि लेट्स गेट स्टार्टेड. गुड मॉर्निंग. सो आता 10:30 वाजलेले आहेत. काल रात्री संकष्टी केली आणि सगळं ते पूजा वगैरे करायला उशीर झाला. मग जेवायला पण उशीर झाला. त्यानंतर मग आईस्क्रीम खायला गेलो. मग खूपच उशीर झाला म्हणून मग काल रात्री एंड करायचा राहिला. सो आणि सकाळी पण उठायला लेट झाला आणि मग सगळी घाई झाली म्हणून आता मी डायरेक्ट अगोडा फोर्टला आलो आहे आणि मगच मी ब्लॉग स्टार्ट करते आहे. अग्वाडा फोर्ट तिकडे आल्यावरच शूट चालू करते. वेगवेगळे प्रोनाऊन्सिएशन करतात सगळेजण या फोर्टचे, पण गुगलप्रमाणे अग्वाडा आहे. सो अग्वाडा फोर्ट. तर अग्वाडा किल्ला हा 1612 साली पोर्तुगीजांच्या काळात बांधला गेला. आता हा किल्ला जवळजवळ 400 वर्ष जुना आहे. तर पोर्तुगीज भाषेत अग्वाडा या शब्दाचा अर्थ पाण्याचा स्रोत असा होतो. म्हणजे काय, तर हा किल्ला पाणी साठवायला बांधला गेला. तर ही फोर्टची अप्पर साईड आहे जी आता आपण पाहतोय आणि इथे समोरच आपल्याला एक लाईट हाऊस पण दिसतंय. तसंच इथे अंडरग्राऊंड वॉटर स्टोरेज चेंबर्स पण आपल्याला बघायला मिळतात. जेल पुढे एवढं ते झालं. आता त्यांच्याकडून माझ्याकडून शिकून घ्या सगळ्यांनी. तर फोर्टवर गेलो. त्यानंतर आता आम्ही बोटिंग करायला आलोय. मे बी डॉल्फिन्स दिसतील सगळेजण. आम्ही बच्चे कंपनी सगळे आम्ही एकत्र जाणार. आपल्याला समोर दिसतं इथे जेल आहे, ते अंडरग्राऊंड आहे आणि हा अग्वाडा फोर्ट जो आपण बघितला आता थोड्या वेळाने. तर डॉल्फिन ज्या स्पॉटवर दिसतात तिथे आपण आता आलोय. सो बघूया. पाहिजे ना. तर आम्ही आता बागा बीचला आलोय. संध्याकाळ झाली आहे, 5:30 पावणे 6 झाल्या. एक रील शूट करायची होती, ती रील शूट केली आणि आता चेंज करते. मग आपण आता पुढे बघूया. गुड आफ्टरनून. सो काल बागा बीचवर गेलो, त्यानंतर भिजलो त्यामुळे भरलं नाही. तर तिकडे आम्हाला थोडा गेलो आणि त्यानंतर ॲक्च्युली लेट गेलो त्यामुळे लगेचच मग ते बंद झालं म्हणून निघालो. आणि त्यानंतर लेट झालं म्हणून बाकीचे बीचेस पण कॅन्सल केले. 2-3 होते. मग आमचं मन नाही भरलं म्हणून आम्ही आता पुन्हा रिक्वेस्ट केली. आम्ही गोव्यावर निघालो आणि आता देवगडला आलो बीचवर. तर म्हणून आत्ताच व्हिडिओ स्टार्ट केला. आमचा वेळ हा कन्व्हिन्सिंगमध्ये गेला इतका सारा सकाळपासूनचा.
तर आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपण पोचलेलो आहोत देवगडला. तर या साईडला समुद्र आहे आणि इकडे वर सगळ्या पवनचक्क्या आहेत. तर आम्ही बीचवर थोडा वेळ खेळलो. पाणी खोल आहे त्यामुळे जास्त काय पाण्यात वगैरे गेलो नाही. आणि त्यानंतर आता इथे वर आलोय तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा व्ह्यू. खूप छान वाटतंय. फेसाळतं पाणी आहे सगळं खाली आणि लाटांचा आवाज येतोय, वाऱ्याची गाज ऐकू येते. 2 डोंगरांमध्ये असलेला हा स्वर्गीय सुंदर समुद्र किनारा, त्यातच सतत ऐकू येणारी वाऱ्याची गाज आणि समोरून येणाऱ्या लाटा, हे सगळं बघायला अनुभवायला खूपच छान वाटत होतं. तसंच समोर नजर जाईल तोपर्यंत दिसणारं हे निळशार पाणी आणि काळ्या दगडांवर आपटणाऱ्या लाटा, हे सगळं बघायला एक गंमत वाटत होती. देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. तर देवबागचा बीच पाहिला, त्यानंतर तिकडे जेवण केलं आणि मग त्यानंतर आम्ही रात्री निघालो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू. सो दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.